दादा, आय लव्ह यू दादा, दादा. आणि मग ह्यांनी एका टोयलरवाल्यांच्या चौकामध्ये सोडलं. त्या चौकातून मी इकडे आलो. मग काय आठवणी जागवताय? तुमचं वय किती आहे? तुमचे काय आठवणी आहेत दादांसोबतच्या? हात काढा दादा, हात काढा आलो. तर अहिल्यादेवी रुग्णालयातून अजित पवारांचं पार्थिव आता हे या रुग्णवाहिकेत आणलं जातंय. अगदी काही वेळातच अजित पवारांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल. या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जातात. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे या रुग्णालयात पोहोचलेत. तर सकाळी 9 वाजेपर्यंत अजित पवारांच्या निवासस्थानी काटेवाडीमध्ये हे पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर पार्थिव हे गदिमा सभागृहात नेलं जाईल. त्यानंतर अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. खरं तर काल विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्यावेळी अजित पवारांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक मैदानावर दिसून आले. प्रत्येकाची भावना होती अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. मात्र गर्दी एवढी मोठी असल्यानं त्यावेळी अजित पवारांचं पार्थिव हे पुन्हा एकदा रुग्णालयात आणलं गेलं आणि त्यानंतर आता अजित पवारांचं पार्थिव हे या रुग्णालयातून नेऊन अजित पवारांच्या निवासस्थानी काटेवाडीत नेलं जाणार आहे. काल अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनं फक्त बारामती नाही, फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हादरून गेला. बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं. तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे. विजय, साधारण किती वेळात अजित पवारांचं पार्थिव हे या बाहेर काढलं जाईल आणि त्यांच्या निवासस्थानी नेलं जाईल? नक्कीच संकेत, जर पाहिलं तर अगदी काही मिनिटांमध्येच जायच्या अजित पवार यांचं पार्थिव आता बाहेर काढलं जाणार आहे. या ठिकाणी पार्थ पवार, धैर्यशील मोहिते पाटील आणि माझ्या मंत्री कोकाटे हे देखील दाखल झालेले पाहायला मिळालेले. ते आता या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चा केल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता या शो वाहिनीमध्ये ठेवल्या जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटेवाडी या ठिकाणी ही रुग्णवाहिका त्यांचं पार्थिव घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी दर्शनासाठी अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. कारण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रुग्णालयात त्याचबरोबर विद्याप्रतिष्ठान असेल, काटेवाडी असेल, अजित पवार यांचे ज्या ठिकाणी निवासस्थानी आहे त्या ठिकाणी संपूर्ण गर्दी जी आहे ती देखील असल्याची पाहायला मिळते. रुग्णवाहिकेमध्ये शिव रुग्णवाहिकेमध्ये जे आहेत अजित पवार यांचा पार्थिव थोड्याच वेळामध्ये ठेवले जाणार आहे. त्यानंतर पार्थ पवार, धैर्यशील मोहिते आणि माणिकराव कोकाटे हे आता पार्थिव घेऊन जे आहे ते काटेवाडीकडे रवाना होणार आहेत. आणि त्यामुळे आता अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळते. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आता अजित पवार यांचा पार्थिव आता रुग्णालयातून काटेवाडीकडे काढण्यात येणार आहे. विजय, मात्र काटेवाडीत अजित पवारांच्या निवासस्थानी आणखी कोणते नेते मंडळी हे आलेले आणि येण्याची शक्यता आहे? नक्कीच जर पाहिलं अंकिता, या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर राष्ट्रीय उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे या ठिकाणी मुक्कामी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण नेते जे आहेत ते बारामतीमध्ये मुक्कामी असल्याचे पाहायला मिळतात. मंत्री असतील, आमदार असतील, हे संपूर्ण या ठिकाणी मुक्कामी जे आहे आणि अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे. काल जर पाहिलं गेलं ते संपूर्ण नेते जे आहेत ते भाऊक झाले जे पाहायला मिळाले होते. आमचा बाप माणूस गेला अशी प्रतिक्रिया जी आहे या नेत्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि कुठेतरी ते नेते त्या धक्क्यातून सावरलं नसल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नेते जे आहेत स्तब्ध झाले होते. त्यामुळे सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी बारामतीमध्ये जे आहे ते संपूर्ण राजकीय नेते देखील आता या ठिकाणी आलेले, अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील देखील संपूर्ण नातेवाईक जे आहेत आता बारामतीमध्ये दाखल झालेले, काटेवाडीमध्ये देखील आहेत. सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील, हे देखील या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर शरद पवार देखील या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि आता थोड्या वेळामध्ये जे आहेत आता अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीला नेलं जाईल. काटेवाडीला नेल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 1 ते सव्वा तास जे आहेत ते अजित पवार यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्या ठिकाणी ठेवल्यानंतर दर्शन तिथले झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती काढली जाणार आहे. बारामतीमध्ये आणल्या जाणार आहे. बारामतीमध्ये आणल्यानंतर 11 वाजता त्यांना सलामी देत जे आहे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहे ते करण्यात येणार आहे. या अंत्यसंस्कारासाठी साधारण पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री किती वाजेपर्यंत पोहोचतील?
पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री जे आहेत ते तब्बल 11 वाजता जे आहे ते या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे प्रशासन जे आहे ते देखील अलर्ट झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. 11 वाजता अंत्यविधी आहे तर 10 वाजेपर्यंत जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघी बारामतीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. इतर राज्यातील काही मुख्यमंत्री देखील असण्याची संभाव्य शक्यता जी आहे ती असल्याची माहिती आहे आणि राज्यातील संपूर्ण मंत्री जे आहेत ते देखील या ठिकाणी असणार आहेत आणि त्या 11 वाजता जे आहे ते अजित पवार यांच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची अंत्ययात्रा देखील काढण्यात येणार आहे. त्या अंत्ययात्रेमध्ये देखील मंत्री जे आहेत ते सहभागी असणार असल्याची माहिती. विजय, खरं तर या रुग्णालयाबाहेर रात्रभर हे कार्यकर्ते उभे होते, तिथे उपस्थित होते. आता साधारण या परिसरामध्ये किती गर्दी आहे? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आता या रुग्णालयाबाहेर आहे, विद्या प्रतिष्ठानमध्ये आहे, काटेवाडीला देखील पार्थिव येणार असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी. ज्या भागामध्ये अजित पवार यांचं निवासस्थान होतं त्या भागामध्ये जे नागरिकांनी कार्यकर्त्यांनी गर्दी केली ती पाहायला मिळाली. विशेष म्हणजे महिलांनी देखील मोठी गर्दी ज्या अनेक भागामध्ये केली होती. काही मुली देखील होत्या, कारण अजित पवार म्हणलं की नियमाचे कडक असायचे त्यामुळे मुंबई असेल पुणे असेल अशा ठिकाणी नागरिक जे आहे ते शिक्षणाला मुली असेल किंवा मुलांना असेल न टाकता आता बारामतीकडे त्यांनी आपलं पाऊल उचलल्याचे पाहायला मिळाले. त्या अनेक मोठ्या प्रमाणात रात्री जर पाहिलं तर या ठिकाणी मुलींची संख्या होती. काही महिला देखील या ठिकाणी होत्या आणि ढसाढसा रडत असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होत्या. कारण अजित पवार हे एक शिस्तबद्ध नेते होते आणि कायद्याच्या बाबतीत जे कडक असायचे, सुरक्षेच्या बाबतीत कडक असायचे, स्वच्छतेच्या बाबतीत कडक असायचे आणि त्यामुळे बारामतीची एक पसंतीची असायची. अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिला देत असलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. रुग्णालयामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते महिलांनी या ठिकाणी रात्री आक्रोश केल्याचं देखील पाहायला मिळत होता. विद्या प्रतिष्ठानमध्ये देखील मोठ्या संख्येने जे आहे ते महिला आल्या होत्या. काही महिला तर आपल्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला साथ घेऊन सोबत घेऊन देखील अजित पवारांच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता थोड्या वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता काटेवाडी ठेवले जाणार आहे. त्या ठिकाणी देखील मोठी संख्या जी आहे ती नागरिकांची आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी या ठिकाणी कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आता काळजी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काटेवाडी असेल, बारामती असेल या ठिकाणी देखील आता पोलीस सतर्क आहे. कुठेही गर्दी होऊ नये किंवा काही प्रकार घडू नये यासाठी दखल घेतल्याची पाहायला मिळते. सध्या जे आहेत आता अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता थोड्याच वेळामध्ये रुग्णालयातून जे आहे ते आता शिववाहिनीमध्ये ठेवलं जाणार आहे आणि काटेवाडीकडे रवाना केलं जाणार आहे. त्या ठिकाणी आता त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक आहेत, त्यांची आई देखील त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर त्यांना विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आणलं जाणार आहे. विजय, मात्र या रुग्णालयात पवार कुटुंबातील नेमकं कोण उपस्थित आहे? नक्की जर पाहिलं तर सध्या रुग्णालय पार्थ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबतीला जर पाहिलं गेलं तर मंत्री माणिकराव कोकटे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर धैर्यसिंग मोहिते देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर बारामतीमध्ये शरद पवार आहे, सुनेत्रा पवार आहे, सुप्रियाताई देखील या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळतात. रोहित पवार देखील या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण त्यांचे कुटुंब जे आहे ते देखील या ठिकाणी आहे. सकाळी जर पाहिलं गेलं तर सुप्रिया सुळे यांचं स्टेटस आहे आपण बघितलंय. म्हणजे आजूबाई विश्वास बसत नाही अजित पवार यांचं काय असं प्रकार घडला असेल असं देखील आज देखील आपण सकाळी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. त्यांचाही त्या प्रतिक्रिया समोर आल्याच्या पाहायला मिळाल्या, भाऊक झाले त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. अक्षरशः कार्यकर्ता मागील जी काही तुफान व्हायरल झाले आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यांनी अजित पवारांना आय लव्ह यू असं म्हणल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तोच कार्यकर्ता या ठिकाणी रातपासून ठाय मोकळून रडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आम्ही जर काही म्हणलं तर अजित पवार आम्हाला त्याला प्रत्युत्तर देत होता असं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यामुळे आता रुग्णालयात जे आहे ते आता हळूहळू तो आता नागरिकांची गर्दी जी आहे ती वाढण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठानमध्ये देखील आता नागरिकांची गर्दी वाढत आहे. विजय, मात्र हे रुग्णालय ते अजित पवारांचं निवासस्थान यामध्ये अंतर किती आहे आणि यावेळी कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये यासाठी प्रशासनाने कशा पद्धतीने काळजी घेतली आहे? नक्कीच अंकिता, जर पाहिलं तर रुग्णालय आणि काटेवाडी या दोन्हीचं अंतर आहे तर तब्बल 12 किलोमीटरच्या आसपास आहे आणि जाण्यासाठी 20 ते 22 मिनिटे या ठिकाणी लागणार आहे. मात्र रस्त्यामध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये किंवा कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिगेड लावलेले आहे. त्याचबरोबर कार्यकर्ते देखील या ठिकाणी समजदाराची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळालेले. पार्किंग असेल त्या ठिकाणी लावून आता ते अंतिम दर्शनासाठी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानाकडे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल 22 मिनिटं जे आहे ते रुग्णवाहिकेला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत. मात्र त्या ठिकाणी 1 तास अजित पवार यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. त्या पार्थिव ठेवल्यानंतर पुन्हा त्यांना विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आणलं जाणार आहे. निश्चित विद्या प्रतिष्ठानवरती ज्यावेळी अजित पवारांचं पार्थिव हे आणलं जाईल, मात्र त्यापूर्वी या जी अंत्ययात्रा काढली जाणार आहे त्या अंत्ययात्रेचा मार्ग नेमका कसा असेल विजय?
नक्कीच अंकित, जर पाहिलं तर यापूर्वी जे आहे ते अजित पवार यांच्या अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे आणि सुरुवातीला जर पाहिलं तर अजित पवार यांचं बारामतीमध्ये त्यांना आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांना पोलिसांनी जे माहिती दिलेली आहे ती अँब्युलन्सद्वारे गभामी सभागृहामध्ये त्यांचं पार्थिव आणलं जाणार आहे. त्या ठिकाणून अंत्ययात्रेला सुरुवात केली जाईल. अंत्ययात्रेला 9 ते 9:30च्या दरम्यान सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही अंत्ययात्रा जी आहे ती पश्चिम विद्याप्रतिष्ठानपर्यंत मैदानावरती समाप्त होणार आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार जे आहे ते देखील करण्यात येणार आहे. तब्बल हे अंतर जर पाहिलं गेलं तर जाण्यासाठी 1 तास लागू शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे. मात्र आता काही माहिती मिळत आहे प्रशासनाकडून की अंत्ययात्रा जी आहे ती देखील रद्द करण्यात येत आहे, कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे आणि त्यामुळे काटेवाडी या ठिकाणी असलेल्या निवासस्थानावरती ठेवल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते थेट आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणीच आणलं जाणार असल्याचं देखील आता प्रशासनाच्या वतीने सांगले जात आहे. मात्र अंत्ययात्रा निघणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आता नेमकी अंत्ययात्रा काढणार की नाही हा देखील प्रश्न आहे. मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर बारामतीमध्ये सर्वत्र अजित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे पाहायला मिळतात आणि संपूर्ण बारामती जी आहे ती शोकाकुळ झाल्याची पाहायला मिळते. संपूर्ण बारामती जी आहे ती भावूक झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे.